कोठाळा येथे पर्जन्यसुक्त हवनयुक्त पठण सेवा वेळेवर व अनुकूल पावसासाठी शेतकऱ्यांची सामूहिक प्रार्थना। अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ गुरुपीठ त्र्यंबकेश्वर येथील परमपूज्य गुरुमाऊली यांच्या आज्ञा व आशीर्वादाने देशभर तसेच महाराष्ट्रात वेळेवर व अनुकूल पर्जन्यवृष्टी व्हावी या उद्देशाने आयोजित करण्यात आलेल्या पर्जन्यसुक्त पठण सेवेअंतर्गत नवापूर तालुक्यातील कोठाळा येथील पवित्र व त्वरित फलदायी श्री कोटेश्वर महादेव मंदिरात विशेष पर्जन्यसुक्त हवनयुक्त पठण सेवेचे आयोजन करण्यात आले। दिनांक 15 जून 2026 रोजी सायंकाळी 7:30 वाजता आयोजित या धार्मिक उपक्रमात कोठाळा गावासह परिसरातील मोठ्या संख्येने शेतकरी बांधव व ग्रामस्थ सहभागी झालेत। नवापूर तालुक्याच्या इतिहासात प्रथमच आदिवासी ग्रामीण भागात अशा स्वरूपाची विशेष सेवा पार पडल्याने भाविकांमध्ये उत्साहाचे वातावरण होते। यावेळी बळीराजाचा आत्मविश्वास वाढावा, येणारा पाऊस सुखकर व अनुकूल व्हावा तसेच पर्जन्य देवतेची कृपा लाभावी या उद्देशाने पर्जन्यसुक्त हवनयुक्त पठण करण्यात आले। यासोबतच श्री कालभैरव अष्टक स्तोत्राचे एक आवर्तन व श्री स्वामी समर्थ महाराजांच्या मंत्राची एक माळ जपण्यात आली। या पर्जन्यसुक्त पठणामुळे उत्तम पर्जन्यवृष्टी, कृषी समृद्धी, पर्यावरण संतुलन, पशुधनाचे रक्षण आणि मानसिक शांतता असे विविध लाभ प्राप्त होतात अशी श्रद्धा व्यक्त करण्यात आली। यानंतर भगवान श्री कोटेश्वर महादेव व श्री स्वामी समर्थ महाराजांची महाआरती करण्यात आली। या आरतीस प्रमुख अतिथी म्हणून श्री शिवाजी हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय नवापूरचे निवृत्त उपप्राचार्य आत्माराम नारायण सोनवणे, त्यांच्या धर्मपत्नी सोनवणे मॅडम, डॉक्टर कुणाल सोनवणे व त्यांच्या पत्नी उपस्थित होते। तसेच MIDC कंपनीचे प्रमुख मंची सवाणी आणि राजू वघाणी यांच्या हस्ते महाआरती व पर्जन्यसुक्त हवनयुक्त सेवेचे पूजन करण्यात आले। संपूर्ण कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी कोठाळा गावातील ग्रामस्थांसह श्री स्वामी समर्थ नागरी व ग्राम अभियान टीमच्या सदस्यांनी विशेष परिश्रम घेतले। धार्मिक वातावरणात संपन्न झालेल्या या कार्यक्रमामुळे परिसरातील शेतकरी व भाविकांमध्ये समाधान व्यक्त करण्यात आले।